आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन अँगल यावरील न्यूमरिकल पाहणार आहोत. तर त्यातील न्यूमरिकल नंबर 1 काय आहे? फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँगल ISA 100 mm into 75 mm into 6 mm अबाउट द सेंट्रॉइडल XX अँड YY ॲक्सिस. म्हणजेच काय रे, आपल्याला एक अँगल दिलेला आहे. अँगल म्हणजेच काय असतो? आपला राईट अँगल कसा असतो? व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, अँगल 90 डिग्री त्या टाईपमध्ये आपल्याला दिसायला तो कसा एल शेपमध्ये दिसतो अँगल. त्याची इंडियन स्टँडर्ड साईज किती दिली आहे? 100 mm इंटू 75 mm इंटू 6 mm. म्हणजेच काय, हाईट 100 mm, 75 mm बेस आणि 6 mm त्याची डेप्थ दिलेली आहे. आणि याचा सेंट्रॉइडल कुठं काढायचा आहे? XX ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि YY व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. तर दिलेल्या डाटाप्रमाणे आपण काय करूया? अँगल दिसायला कसा असतो? एल शेपमध्ये असतो. तर आपण काय करूया? तो सर्वप्रथम ड्रॉ करूया इथं दिलेल्या डायमेन्शन प्रमाणे. नेक्स्ट डायमेन्शन काय दिलेत आपण इथं नोट डाऊन करूया. हाईट किती दिले? 100 mm. बेस किती दिले? 75 mm. त्याची डेप्थ किती दिले? 6 mm. दिलेल्या डाटाप्रमाणे आपण काय केलं? अँगल एल सेक्शन काय केला? ड्रॉ केला. आता काय करूया? हा अँगल कसा तयार झालाय रे? 2 रेक्टँगल पासून. हा एक व्हर्टिकल रेक्टँगल प्लस हा एक हॉरिझॉन्टल रेक्टँगल, किंवा आपण असं सुद्धा घेऊ शकतो, इथून तिथपर्यंत हा वरचा व्हर्टिकल रेक्टँगल, इथून हा हॉरिझॉन्टल रेक्टँगल. आता काय करूया आपण? सध्या आपण हा एक व्हर्टिकल रेक्टँगल समजूया, हा रेक्टँगल नंबर 1 आणि हा रेक्टँगल नंबर 2. सर्वप्रथम या रेक्टँगलचा आपण सेंटर फाइंड आउट करूया. आता बघा, हा एल सेक्शन आहे. तर आपण काय केलं? इथून ते वरता हा एक रेक्टँगल पकडला आणि इथून खालचा काय केला आपण? सेकंड रेक्टँगल पकडला. तर आता या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे येणार आहे वरच्या रेक्टँगलचा? तर बघा, या एज पासून या एज पर्यंत मी असं बेंड करणार. कुठं आला? इथं आला. त्याचप्रमाणे हा झाला एक्स ॲक्सिस. जर मी असं केलं तर काय होणार? इथं सेंटरला याचा काय होणार आहे? वाय ॲक्सिस येणार आहे. म्हणजेच काय रे, याच्या सेंटरला बरोबर इथून असा वाय ॲक्सिस येणार, वाय ॲक्सिस, आणि बरोबर याच्या सेंटरला काय होणार? एक्स ॲक्सिस येणार. म्हणजेच आपला सेंट्रॉइडल कुठे येणार याचा? याला आपण काय म्हणायचं? G1 म्हणायचं. सिमिलरली दुसऱ्या रेक्टँगलसाठी बघा, हा मोठा रेक्टँगल घेतलाय दुसऱ्यासाठी आपण. हा मोठा जर मी असा सेंटरमधून बेंड केला तर काय होते? सेंटरमधून एक लाईन जाते, म्हणजे ही अशी एक सेंटरमधून लाईन जाणार. त्याचबरोबर या एज पासून या एज पर्यंत मी असं जर बेंड केलं तर इथं सेंटरला बरोबर काय होणार आहे? लाईन येणार आहे. अशी लाईन ड्रॉ करतो. म्हणजेच हा आपला काय झाला? G2. हे आपण इंडिव्हिज्युअल रेक्टँगल साठी काय केले? सेंट्रॉइड फाइंड आउट केले. आता आपल्याला संपूर्ण अँगल म्हणजेच एल सेक्शनचा काय करायचा आहे? सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो? तर एकदम लेफ्ट साइडची आउटर एज आहे त्यातून काय करतो? एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. जी बॉटमची आउटर लाईन आहे त्यातून काय करतो? हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. आणि या रेफरन्स ॲक्सिस पासून आपण काय करतो? x1 x2 त्याचप्रमाणे y1 y2 डिस्टन्स फाइंड आउट करून काय करतो? एक्स बार आणि वाय बार सेंट्रॉइड काय करतो? फाइंड आउट करतो. मग आता दिलेल्याप्रमाणे काय करूया? एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया सेंट्रॉइड. त्या अगोदर एक अप्रॉक्सिमेटली याचा सेंट्रॉइड कुठेला आपण फाइंड आउट करूया. आता बघा, ही एल सेक्शन म्हणजेच काय? अँगलचा काय करतो मी? एक्स बरोबर सेंटर असा ड्रॉ करतो. म्हणजेच काय झालं? राईट साईडला फक्त एवढाच एरिया आहे बघा, आणि लेफ्ट साईडला किती एरिया आहे? एवढा संपूर्ण एरिया. म्हणजेच वेट कोणत्या जास्त साईडला जास्त आहे? या साईडला जास्त आहे. म्हणून आपला सेंट्रॉइड काय होणार? या साईडला शिफ्ट होणार. म्हणजेच बेस किती आहे? 75. 75च्या निम्म किती असतं?
37.5 म्हणजेच आपला जो काही एक्स बार आहे तो काय होणार 37.5 पेक्षा कमी येणार. ते आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपला सेंट्रॉइडल किती येणार. सेंट्रॉइडल एक्स बार काय असणार आहे, लहान असणार आहे 37.5 mm पेक्षा. का रे, असं हाफ केल्यानंतर काय होतंय, राईट साईडला छोटा एरिया राहतोय, लेफ्ट साईडला भरपूर मोठा एरिया राहतोय. मग या एरियाला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सेंट्रॉइड या साईडला शिफ्ट करावं लागेल. मग या साईडला शिफ्ट केला म्हणजे टोटल 75 होतं. 75च्या निम्म किती आलं 37.5. याच्यापेक्षा काय होणार आपला कमी येणार. जर आपला आन्सर 37.5 पेक्षा एक्स बार जर कमी आला तर आपला आन्सर राईट असणार आहे. सिमिलरली वाय बार बघूया. संपूर्ण एल सेक्शन म्हणजेच अँगल सेक्शन याचा मी काय करतो, बरोबर एक सेंटर घेतला, तो काहीतरी इथं आला, बरोबर इथं आला. आता बघा वरचा पोर्शनचा एरिया किती आहे, कमी आहे, खालचा पोर्शनचा एरिया किती आहे, जास्त आहे. मग काय करायला लागेल आपल्याला, इथं सेंट्रॉइड न घेता खालच्या साईडला काय करावं लागेल, सेंट्रॉइड घ्यावं लागेल, जेणेकरून आपली बॉडी काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. मग सपोज हे डिस्टन्स जर 100 असेल तर हाफ डिस्टन्स किती येणार आहे, 50 येणार आहे. म्हणजेच काय 50 पेक्षा आपला वाय बार काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. वाय बार लेस दॅन 50 mm. जर आपला वाय बार 50 mm पेक्षा कमी आला, एक्स बार 37.5 पेक्षा जर कमी आला तर आपण सेंट्रॉइड डिस्टन्स काढलेले कसे असणार आहेत, करेक्ट असणार आहेत. तर सॉल्व्ह करायला प्रयत्न करूया. पहिल्यांदा काय करतो आपण, एक्स बार कसा काढतो, दोन रेक्टँगल असल्यामुळे दोनलाच अप्लाय करणार. म्हणजेच काय a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. चला फाइंड आउट करूया एरिया. a1 पहिल्या रेक्टँगलचा एरिया, हा पहिला रेक्टँगल, याचा एरिया किती आहे, बेस इंटू डेप्थ, बेस किती आहे हा 6 mm. इथं आपण 6 mm देऊया. पहिल्याचा बेस किती आहे 6 mm इंटू डेप्थ. आता टोटल 100 आहे, हे टोटल किती आहे 100. यातून आपल्याला हे 6 मायनस करावं लागेल. 100 मायनस 6 म्हणजेच राहिलेलं वरचं डिस्टन्स येणार. किती येणार ते, तुम्ही लाईन ड्रॉ करतो. 100 मायनस 6 किती येणार 94. म्हणजे हे डिस्टन्स किती येणार 94 mm. इथं लिहूया आपण 94. कॅल्क्युलेट करूया. 6 इंटू 94 इज इक्वल टू किती आलं 564. एरियाचं युनिट काय असतं mm². नेक्स्ट a2 दुसऱ्या रेक्टँगलसाठी बघा, हा दुसरा रेक्टँगल, याच्यासाठी एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 75 mm इंटू डेप्थ किती दिली आहे 6 mm. 75 इंटू 6 किती आला 450. युनिट काय असणार आहे mm². नेक्स्ट काय लागतं आपल्याला x1 म्हणजेच आपण जी रेफरन्स लाईन ऍक्सिस ड्रॉ केले तिथून काय करायचं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स पहिल्या सेंट्रॉइडचं बघायचं. पहिल्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स बघा, या सेंट्रॉइड पासून इथपर्यंत टोटल 6 होतं, तर त्याचे हाफ काय होणार आहे 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय असणार आहे 3 mm x1 असणार आहे. नेक्स्ट x2 हॉरिझॉन्टल डिस्टन्स, या रेफरन्स लाईन पासून दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड किती डिस्टन्स वरती आहे, टोटल 75 आहे, तर 75च्या हाफ किती असणार आहे x2 असणार आहे. 75 डिवायडेड बाय 2 कॅल्क्युलेट करूया 37.5 mm. व्हॅल्यू पुट करूया एक्स बार. a1 किती आहे 564 इंटू x1 किती काढला 3 प्लस a2 किती आहे 450 इंटू x2 किती काढला 37.5 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय a1 किती आहे 564 प्लस a2 किती आहे 450. म्हणजेच आपला एक्स बार किती आला कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 564 इंटू 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 450 इंटू 37.5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो. जे काय आन्सर आहे ते आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये ठेवतो 564 प्लस 450. ब्रॅकेट का टाकला, जर ब्रॅकेट टाकला नसतं तर काय झालं असतं, जे काय आन्सर आहे डिवायडेड बाय 564 झालं.
झालं असतं आणि प्लस 450 झालं असतं, म्हणजे आपलं आन्सर चुकलं असतं. पण इथं कसं आहे, दोघांची ॲडिशन आन्सरला डिवाइड होते. जर तसं नसतं केलं तर काय झालं असतं, जर ब्रॅकेट नसतं टाकलं तर आन्सर डिवायडेड बाय 564 झालं असतं, काहीतरी आन्सर आलं असतं, त्यामध्ये 450 प्लस झालं असतं, मग आन्सर चुकलं असतं. म्हणून काय करायचं, चला वेळच्या वेळी ब्रॅकेट टाकत चला, जेणेकरून आपलं आन्सर काय होणार आहे, करेक्ट येणार आहे. इज इक्वल टू किती आलं, 18.310. नुसतं 31 लिहिलं तरी चालतंय. युनिट काय असणार आहे, एम एम. आपण अप्रॉक्सिमेटली एक्स बार किती काढलेला, 37.5 पेक्षा कमी आला पाहिजे. आला का, आला, म्हणजे आपला आन्सर काय बरोबर आहे. सिमिलरली वाय बार काढूया. आपण ज्यावेळी एक्स बार काढतो त्यावेळी आपल्याला कोणता ऍक्सिस भेटतो, वाय वाय ऍक्सिस भेटतो. ज्यावेळी आपण वाय बार काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटणार आहे, एक्स एक्स ऍक्सिस भेटणार आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणी सेंट्रॉइडल काढायला सांगितलं, एक्स एक्सला आणि वाय वायला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला लावले. म्हणून काय करणार आपण, एक्स बार पण काढणार, वाय बार पण काढणार. आता एक्स बार काढलेला, वाय बार काढूया. वाय बारचा फॉर्म्युला काय, a1y1 प्लस a2y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. a1 a2 इथं फाइंड आउट केलेलं आहे. आपल्याला तर फक्त काय करायचं आहे, y1 y2 फाइंड आउट करायचं. आता y1 म्हणजेच काय, रेफरन्स ऍक्सिस पासून पहिल्या रेक्टँगलचा सेंटर बघा, हा रेफरन्स ऍक्सिस, इथून ते y म्हणजे उभा ऍक्सिस, एक्स म्हणजेच आडवं, व्हर्टिकलला आपण काय म्हणतो वाय ऍक्सिस, हॉरिझॉन्टलला एक्स ऍक्सिस. मग आपल्याला वाय पाहिजे, वाय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. इथून ते पहिल्या सेंट्रॉइडचा डिस्टन्स किती येणार, हा किती वरती असणार आहे, टोटल 94 आहे, तर याचं सेंटर कितीवर येणार बघा, 94 डिवायडेड बाय 2 म्हणजे 47 mm आणि हा 47 mm. मग बघा, ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून ते हे डिस्टन्स किती होणार, इथून ते इथपर्यंत किती आहे, 6. इथं लिहितो मी 6 प्लस इथून ते इथपर्यंत 6 आणि इथून ते इथपर्यंत किती काढलं, 47. म्हणजेच काय, 6 प्लस 47 53 mm. सिमिलरली y2, इथून ते दुसऱ्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स, दुसऱ्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स बेसलाईन पासून किती असणार आहे, हे डिस्टन्स टोटल जर 6 असेल तर ही हाफ किती असणार आहे, 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय, 3 mm. आलेलं सर्व व्हॅल्यू पुट करूया. वाय बार इज इक्वल टू a1 किती आपला 564 इंटू y1 किती काढला 53 ब्रॅकेट कंप्लीट प्लस a2 किती काढलाय 450 इंटू y2 किती काढला 3 डिवायडेड बाय a1 किती आहे 564 प्लस a2 450. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 564 इंटू 53 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 450 इंटू 3. आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे म्हणून डायरेक्ट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये टाकतो. 564 प्लस 450 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू इथे आलं आन्सर आपलं 30.810 आहे. लिहिलं नाही तरी चालतंय, डायरेक्ट युनिट काय करूया एम एम म्हणून लिहूया. आपण इथं बघा अप्रॉक्सिमेटली काढलेलं वाय किती पाहिजे 50 पेक्षा कमी आलं का, 50 पेक्षा म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता काय करतो मी, ह्या डायग्राम मध्ये आलेल्या माहितीच्या आधारे काय करतो, एक्स एक्स आणि वाय वाय ऍक्सिस ड्रॉ करतो. रेड पेनने ड्रॉ करतो. तुम्ही रेड पेनचा तसं वापर नाही करायचा, फक्त तुम्हाला समजण्यासाठी रेड पेनचा वापर करतो इथं. आता बघा एक्स बार, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेफरन्स ऍक्सिस पासून किती आहे 18.31 म्हणजे इथं कुठंतरी असेल. ओके, असं काहीतरी इथं ऍक्सिस येईल. हे 6 आहे ना, म्हणजे 6 पेक्षा जास्त म्हणजे या रेक्टँगलच्या बाहेर येणार 18.31. त्याचप्रमाणे वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स, ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून किती आहे 30 म्हणजे इथं असं कुठंतरी आपलं काय होईल डिस्टन्स येईल. मी इथं करतो ड्रॉ. हा झाला आपला वाय वाय ऍक्सिस आणि हा असणार आहे आपला एक्स एक्स ऍक्सिस. आता काय करायचं आपल्याला, हे एक्स एक्स ऍक्सिस, सॉरी हा एक्स एक्स हॉरिझॉन्टल एक्स एक्स वर्टिकल वाय वाय.
आता काय करायचं, एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिसला आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मग पहिल्यांदा काय करूया, आय एक्स एक्स इज इक्वल टू, हा एक्स एक्स काढण्यासाठी आपल्याला काय 2 रेक्टँगल वापरावे लागतील, कारण अँगल आपला एल सेक्शन कशामुळे झाला आहे, रेक्टँगल 1 आणि 2 म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फर्स्ट रेक्टँगल ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेकंड रेक्टँगल एक्स एक्स 2. पहिल्यांदा फाइंड आउट करूया आय एक्स एक्स 1. बघा, हा एक्स एक्स ॲक्सिस अँगलचा आहे आणि पहिल्या रेक्टँगलचा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे, इथं आहे. हे एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतो, आय जी पहिल्यासाठी म्हणून 1 प्लस एरिया पहिल्यासाठी असल्यामुळे 1 इंटू h1 चा स्क्वेअर. रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बी डी इंटू h1 म्हणजेच काय, ह्या ॲक्सिस मधला आणि ह्या ॲक्सिस या दोघातलं डिस्टन्स कसं काढणार, तर टोटल इथून तेथपर्यंत काय असणार आहे, आपलं y1 असणार आहे, y1 मायनस इथून ते हा सेंट्रॉइड म्हणजेच काय, एक्स बार सॉरी वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे पहिल्या रेक्टँगलचा 6 इंटू डेप्थ किती आहे, ही 94 आपण काढलेले आहे, 94 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस याचा बेस किती आहे 6. एरिया आपण काढलेला आहे A1 किती आहे 564, डायरेक्ट ठेवूया 564 इंटू y1 किती आहे रे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स इथं फाइंड आउट केलंय 53 मायनस वाय बार किती काढलाय 30.81 चा ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया, काय ब्रॅकेटमध्ये 53 मायनस 30.81 ब्रॅकेट कम्प्लीट होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, इंटू 564. काय तर व्हॅल्यू आली, याला प्लस करतो मी, प्लस 2 ब्रॅकेट ठेवतो 6 इंटू 94 चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं, मोठी व्हॅल्यू आहे, त्याला छोटी करण्यासाठी एन जी बटन प्रेस करणार, म्हणजेच काय आलं 693.003 इंटू 10⁻³ युनिट काय असतं, mm⁴. हा काय झाला आपला आय एक्स एक्स 1. सिमिलरली आय एक्स एक्स 2 फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स 2 बघा, दुसऱ्या रेक्टँगलचा एक्स एक्स ॲक्सिस हा आहे आणि ओरिजिनल आपल्या अँगलचा सेंट्रॉइड नवीन आलेला आहे, एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं, आय जी 2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. या रेक्टँगलसाठी कसं करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया काय असणार आहे, बी इंटू डी इंटू H2. बघा, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. मग टोटल हे डिस्टन्स किती आपलं, इथून ते सेंटरचं डिस्टन्स वाय बार आहे, मायनस इथून ते इथपर्यंत आपण काय घेतलं, y2 डिस्टन्स घेतलंय ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया, बेस किती आहे या 75 इंटू डेप्थ किती याची 6 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बी इंटू डी इथं आपण काढलेलं आहे दुसऱ्यासाठी, किती आहे इथं 450 ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, वाय बार डिस्टन्स किती आहे 30.81 मायनस y2 किती काढला आपण 3 होल स्क्वेअर. ही आपली काय व्हॅल्यू येणार आहे आय एक्स एक्स 2. कॅल्क्युलेट करूया. जर डायरेक्ट तुम्हाला जमत असेल करेक्ट तर तुम्ही काय करा, डायरेक्ट कॅल्क्युलेट करा, जर नसेल तर एक 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 स्टेप सॉल्व करत चला आणि आन्सर लिहा. मी डायरेक्ट सॉल्व करतोय, 30.81 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर या आन्सरमध्ये सेव्ह आहे, डायरेक्ट आन्सर इंटू 450 ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून आन्सर प्लस 75 इंटू 6 चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी एन जी बटन प्रेस करणार, किती आला आपला 349.378 इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे mm⁴. इथला H1 कसा काढायचा असतो, जर एक्स एक्स ॲक्सिस असेल तर काय करायचं, वाय बार मायनस y1. H2 कसा काढायचा आय एक्स एक्स साठी,
तर कसं असतंय वाय बार मायनस वाय टू. जर H3 असता तर वाय बार मायनस वाय थ्री, H4 असता तर वाय बार मायनस वाय फोर असं काढायचं. एक्स एक्स असेल तर वाय वाय असेल तर रिव्हर्स व्हॅल्यू ठेवायचं. जर इथं वाय वाय असेल तर इथे एक्स बार मायनस एक्स वन, एक्स बार मायनस एक्स टू, एक्स थ्री मायनस एक्स बार मायनस एक्स थ्री, एक्स बार मायनस वाय फोर असं ठेवायचं. बघा एक्स एक्सला वाय वाय ठेवायचा, वाय वाय असेल तर एक्स एक्स. आता एक्स आय एक्स एक्स वन आय एक्स एक्स टू आपण फाइंड आउट केलेलं आहे. दोघांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स व्हॅल्यू भेटणार आहे. आय एक्स एक्स इज इक्वल टू पहिल्याची व्हॅल्यू किती आली 693.003 इंटू 10⁻³ प्लस 349.378 इंटू 10⁻³. दोघांचे ॲडिशन करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 693.003 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट प्लस 349.378 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, याला छोटी करण्यासाठी आपण काय करायचं, ENG प्रेस करायचं. म्हणजेच किती आलं 1.042 इंटू 10⁻⁶ mm⁴. हे काय झाले आपली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. अँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ॲक्सिस किती आला 1.042 इंटू 10⁻⁶ mm⁴. आपल्याला कुठं कुठं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलंय, अबाउट एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस. आता आपण काय केलं, एक्स एक्स ॲक्सिसला काय केली, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. आता काय करायचं, वाय वाय ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस कसं असणार, सिमिलरली तसंच. दोन रेक्टँगल पासून हा आपला अँगल तयार झालेला आहे, म्हणजे एल सेक्शन तयार झालेला आहे. तर काय करायचं, दोघांची मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायची, ऍड करायची. म्हणजेच काय होणार, आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस भेटणार. आता सर्वप्रथम काय करूया, आय वाय वाय वन फाइंड आउट करूया. बघा या एल सेक्शनचा अँगलचा हा काय आहे, वाय वाय ॲक्सिस आहे. आणि हा पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस, हा पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस आणि हा पूर्ण अँगलचा वाय वाय ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. कसा असतो, IG2 1 साठी सॉरी, मग 1 घ्यायचा, IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. बघा ह्या रेक्टँगलसाठी वाय वाय ॲक्सिसला घेतोय, म्हणजेच काय असणार याचा DB क्यूब. आतापर्यंत BD क्यूब होता, तर आता काय करायचं, DB क्यूब. DB क्यूब डिवायडेड बाय प्लस डिवायडेड बाय 12 प्लस पहिल्याचा एरिया कसा असतो, बेस इंटू डेप्थ इंटू, तुम्हाला सांगितलंय वाय वायला H1 कसा काढतो, एक्स बार मायनस x1 घ्यायचा. H2 कसा काढायचा, एक्स बार मायनस x2 घ्यायचा. H3 कसा काढायचा, एक्स बार मायनस x3 घ्यायचा. y असेल तर एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x2. जर एक्स एक्स असेल तर काय करायचं, y बार मायनस y1, y बार मायनस y2. परंतु इथं मी असं चेंज का केलंय, तर y1 मोठा आहे, y बार छोटा आहे, म्हणून असं केलंय. जरी आपण स्टार्टिंगला y बार घेतलं, नंतर y1 घेतलं, तरी आन्सर आपलं काय होतं, बरोबर येतं. त्यामुळे y बार मायनस y1 जरी तुम्ही घेतलं तरी काय असणार आहे आपलं राईट आन्सर. याचा आन्सर काय येणार आहे, मोठी मायनस छोटी काय येणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. जर तुम्ही काय केलं, रिव्हर्स केलं सपोज, तरी छोटी मायनस मोठी काय येणार, वजा. आणि वजाचा परत इथं स्क्वेअर करतोय ना आपण, तो काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. म्हणून जर तुम्हाला वाय बार मायनस y1, वाय बार मायनस y2, वाय बार मायनस y3 असं घ्यायला जर सोपं जात असेल, तर तुम्ही डायरेक्ट तसं लिहू शकता. आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या असतात, त्याच फक्त काय करावं लागतात, आपल्याला इथं पुट करावे लागतात. आता बघा यातलं आणि यातलं डिस्टन्स, तर काय करतो, रेफरन्स लाईन्स पासून हे डिस्टन्स किती आहे, वाय बार मायनस इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, ते y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. डेप्थ किती आहे 6, बेस किती आहे नवीन काढलेला 94 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस याचा एरिया काढलेला आहे आपण 564. वाय बार किती आहे रे, सॉरी आता वाय वाय असेल तर काय घेतो आपण, एक्स घेतो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स इथून तिथपर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे एक्स बार मायनस x1. एक्स बार किती काढलाय आपण
18.31 मायनस x1 किती आहे 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आन्सर डायरेक्ट मी कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला जर डायरेक्ट कॅल्क्युलेट जमत असेल तर डायरेक्ट करा. 18.31 मायनस 3 आन्सरचा स्क्वेअर इंटू 564 प्लस 6 इंटू 94चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला आपण छोटी करण्यासाठी काय करणार, ENG बटन प्रेस करणार. इथं बघा आपलं डेप्थ किती होती या रेक्टँगल साठी, डी किती आहे 94 आहे, 94 आणि बेस किती आहे याचा 6. डेप्थ ह्या रेक्टँगल साठी किती आहे नवीन काढलेलं आहे पण 94 आणि बेस किती आहे याचा 6. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 8 ठेवतो. ब्रॅकेटमध्ये काय होणार 18.31 मायनस 3 ब्रॅकेट कम्प्लीट होल स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये 7 इंटू 564 प्लस काय होणार डबल ब्रॅकेटमध्ये टाकतो 94 इंटू 6चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर काय आलं, फार मोठी संख्या आहे त्याला छोटी करण्यासाठी काय करणार ENG प्रेस करा. म्हणजेच काय 133.891 इंटू 10 to the power 3 mm⁴. हे झालं IY1. सिमिलरली IYY2 फाइंड आउट करूया. IYY2 इज इक्वल टू कसं आहे बघा, हा YY अँगलचा YY आहे आणि दुसऱ्या रेक्टँगलचा YY कोणता आहे, हा दुसऱ्या रेक्टँगलचा YY. एकमेकाला ऍक्सिस कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करणार पॅरलल ऍक्सिस थेरम वापरणार. पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतो IG दुसऱ्यासाठी G2 प्लस A2 H2चा स्क्वेअर. YY ऍक्सिसला काय असतं XX ला BD क्यूब डिवाइड बाय 12 असतं. YY ला काय असतं उलट असतं DB क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 कसा काढतो बेस इंटू डेप्थ H2. YY ला H2 कसा काढणार, YY असेल तर काय करतो x बार मायनस x2. मग इथं बघूया मी आता, तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता x बार मायनस x2, परंतु मी कसं पॉझिटिव्ह व्हॅल्यू येण्यासाठी पहिल्यांदा x बार घेऊ किंवा x2 घेईल, या दोन्हीपैकी काहीतरी मी इथं घेणार. बघूया चेक करूया. तर इथून ते हे लांब आहे बरोबर, म्हणून काय होणार मी पहिल्यांदा x2 घेणार, x2 मायनस त्यानंतर हे डिस्टन्स जवळ असल्यामुळे काय करणार x बार घेणार ब्रॅकेटचा स्क्वेअर. डेप्थ याची डेप्थ किती आहे 6, याचा बेस किती आहे 75 क्यूब डिवायडेड बाय 12 इंटू दुसऱ्याचा एरिया आपण काढलेला आहे तो किती आलाय 450. x2 किती काढलाय आपण 37.5 मायनस x बार किती फाइंड आउट केला 18.31 होल स्क्वेअर. आलेली व्हॅल्यू काय करूया कॅल्क्युलेटर मध्ये पुट करूया. आन्सर फाइंड आउट करूया. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 37.5 मायनस 18.31 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आन्सर मध्ये सेव आहे डायरेक्ट इंटू करतो 450 इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव आहे प्लस 6 इंटू 75चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठे आहे, त्याला छोटी करण्यासाठी मी काय करणार ENG बटन प्रेस करणार की त्याला आन्सर आपलं 376.652 इंटू 10 to the power 3 युनिट काय असणार आहे mm⁴. IYY2 IYY1 आणि IY2 ची काय करूया ऍडिशन करूया. म्हणजेच काय म्हणणार आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस. YY1 किती आलंय 133.891 इंटू 10 to the power 3 प्लस YY2 किती आला 376.652 इंटू 10 to the power 3.
दोघांचे ॲडिशन करूया. 133.891 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट प्लस 376.652 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार आहे, ENG बटन प्रेस करणार आहे. की त्याला आन्सर आपलं 510.543 इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे, mm⁴ IYY. म्हणजेच काय रे, आपला IYY की त्याला 510.543 इंटू 10⁻³ न्यूमरिकलमध्ये विचारलेल्याप्रमाणे आपण काय केलं, सेंट्रॉइडल ॲक्सिस x आणि y ॲक्सिसला काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. x कसा काढला, x1 प्लस x2. हे दोन्ही ॲक्सिस कसे आहेत, पॅरलल असल्यामुळे याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. सिमिलरली हे दोन्ही ॲक्सिस पॅरलल असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला आणि आपण काय फाइंड आउट केलं, Ix आणि Iyy अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.